नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं शोभाच किचनच्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता मंडळी लवकरच दिवाळी सुरू होणार. तर आपल्याला दिवाळीच्या फराळाची तयारीची सुरुवात आतापासूनच करायला लागणार. मग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी बनवले आहेत खुसखुशीत करंज्या. तर याची रेसिपी नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी या भांड्यामध्ये 2 वाट्या साखर वाटून घेतलेली आहे. नंतर त्याच भांड्यामध्ये ड्रायफ्रूट वाटून घेणार आहे. ड्रायफ्रूट थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट वाटून घेतलेली करंज्याच्या सारणामध्ये मिक्स केल्यावर ते करंजीमध्ये भरल्यानंतर ते फुटायची भीती असते, म्हणून थोडे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट वाटून घेतलेले आहे. नंतर इथे मी 2 वाट्या साखर वाटलेली आहे. खोबरं 1 वाटी खोबरं आणि इथं 1 वाटी रवा, असं सगळं सारण बनवणार आहे मी. तर रवा भाजून घेतलेला आहे, त्यामध्ये सुके खोबरं टाकून थोडंसं भाजणार आहे. सोबतच भाजणार आहे रव्याच्या. नंतर त्यामध्ये मी वाटलेली साखर टाकणार आहे. साखर चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सारणामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. सारण थोडं गरम असल्यावर थोडं त्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होते. नंतर मी इथे ड्रायफ्रूट वाटलेले टाकणार आहे. हे सगळं सारण व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आहे मी. तर त्या वाटीमध्ये मी तूप गरम करायला ठेवले आहे. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये कडकडीत गरम केलेलं तूप टाकणार आहे. कडकडीत गरम तूप टाकल्यामुळे तूप किंवा तेल पण टाकू शकता. यामुळे करंजी खुसखुशीत होते. तर हे सगळं गरम असताना चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळानं हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करू शकतो. चांगलं असं गरम तेल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर या पिठासाठी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. लागेल तसं गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळे ते तूप पिठामध्ये थंड झालेलं असतं, ते सगळं मिक्स होऊन जातं. सगळ्या पिठाला लागून मिक्स होतं. आपल्याला लागेल तेवढे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर मी अशा प्रकारे पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आपण हे पीठ अर्धा तास ठेवणार आहोत. तर मी इथे सगळी तयारी केलेली आहे. करंजीला लागणारं पीठ, सारण आणि हे आपण पाहू शकता आपलं मळलेलं पीठ. तर या पिठाचे आपण लहान साईजचे एक गोळे बनवून ठेवणार आहे. नंतर एक गोळा घेऊन त्याची व्यवस्थित आपण पुरी बनवून घेणार आहोत. एक पुऱ्या बनवून ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या साईजच्या पुऱ्या मी बनवणार आहे. तर अशी करंजी या साईजची झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर नंतर मी इथे
एक पुरी हातात घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. करंजीमध्ये सारण भरून पुरीवर सारण ठेवून ती पुरी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे. त्याच्या कडा काटा चमच्याच्या साहाय्याने बंद करून घेतले आहेत. तर तुम्ही पाहू शकता करंज्याच्या कडा थोड्या छान वाटत आहेत. तर मी अशाच एक एक करंज्या अगोदर बोटाच्या साहाय्याने दाबून कडा व्यवस्थित बंद करून घेणार आहे आणि नंतर काटा चमच्याने कडा दाबून घेणार आहे. सारण आणि पीठ सगळं बरोबर झालेलं आहे. त्यामध्ये एवढ्या करंज्या झालेल्या आहेत. तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ही माझी लोखंडी कढई आहे. त्यामध्ये आता करंज्या तळणार आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जरा एक छोटासा पिठाचा गोळा टाकून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला समजेल तेल किती गरम झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता तो गोळा तेलात टाकल्याबरोबर लगेच वरती आला, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर मी यामध्ये आता एक एक करंज्या टाकून छान मंद आचेवर तळून घेणार आहे. तेल जास्त गरम झाल्यावर गॅस कमी करून मंद आचेवर सावकाश करंज्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस मोठा केल्याने तेल जास्त गरम होईल आणि आपल्या करंज्या करपतील. त्यामुळे गॅस कमी करून सावकाश करंज्या तळून घ्याव्या. तर अशा पद्धतीने मी तेलामध्ये करंज्या टाकून घेणार आहे आणि त्या छान खरपूस अशा तळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एक बाजू 1-2 मिनिटे एक बाजू तळल्यानंतर करंजी हळूच पलटायची आहे. नंतर दुसरी बाजू छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एक बाजू छान तळलेली आहे. थोडी लालसर होईपर्यंत करंजी तळून घ्यायची. पांढऱ्या करंज्या थोड्याशा बघून कच्च्या वाटतात. इथे ताट पडलं माझे. तर नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खरपूस अशा छान करंज्या तळलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला अजून एवढ्या करंज्या राहिलेल्या आहेत तळायच्या, त्याही मी तळून घेणार आहे. तर तेवढ्या छान अशा करंज्या तळलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या करंज्या माझ्या तळून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी करंज्या बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला माझी करंज्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.